रवा जाडच वापरायचा आणि कुठल्याही मापाने मोजून घ्यायचा, असा अंदाजे घ्यायचा नाही। हे पीठ एवढं घट्टसर मळायचं आहे, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे 10 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवूया। नंतर याची लाटा बनवायची आहेत। हे बघा आपलं पीठ असं झालेलं आहे। 10 मिनिटं याला रेस्ट साठी ठेवलेलं होतं। आता याचे आपण छोटे छोटे बॉल करून घेऊया। अशा प्रकारे सगळे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत आपल्याला। आपले बॉल तयार आहेत। अशा प्रकारे सगळे बॉल बनवून घ्यायचे आहेत आणि नंतर पुऱ्या लाटायच्या आहेत। आणि हो, रव्याला कधी पाणी कमी जास्त लागू शकते, यामध्ये काही घाबरायचं काम नाहीये। तुम्हाला पुरी लाटून दाखवते ना। आपल्याला पीठ लावायचं आहे, पुरी अशाच प्रकारे लाटून घ्यायची, बिना तेलाची आणि बिना पिठाची। अशा प्रकारे पुरी लाटायची आणि तुम्ही कपड्यावर किंवा मग पेपरवर ठेवू शकता। मी पेपरवर ठेवलेली आहे। अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आपल्याला। जास्त जाडही नको आणि पातळही नको। हे बघा अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या अशाच लाटून घेऊया आपण। हे बघा पुऱ्या लाटून झालेल्या आहेत। तेल आपलं तापलेलं आहे आणि हे मीडियम गॅसवर आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। जास्त फुल गॅसवर तळायचे नाही। एकदम कुरकुरीत झालेली आहे। खूप कुरकुरीत होते आणि चवीला पण खूप छान लागते। तुम्ही करून बघा, खूप कमी वेळात होते। घरच्या साहित्य